म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय का की हे राजकारणी सगळे जनावर आहेत, म्हणजे त्यांचं हो ना, तर प्रश्नातच उत्तर आहे. आणि खरं तर तसंच होताना दिसतंय. त्यांनी आपापली मोठी टोळी गँग बनवल्यासारखं झालंय. म्हणूनच मी कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं, जर अब्दुल कलाम सारखे नेते असतील तर मुलांना सायंटिस्ट व्हावं असं वाटेल. जर वाजपेयीसारखे नेते असतील तर विजनरी नेत्यांकडे बघून आपण विजनरी व्हावं, देशाची सेवा करावी असं त्यांना वाटेल. जर मनमोहन सिंगाचं उदाहरण घेतलं तर इतके मोठे इकॉनॉमिस्ट होते ते की त्यांनी भारताची अख्खी दिशा, त्यांनी पार्शली रुपीला जेव्हा कन्व्हर्टेबल केलं तेव्हा त्यांनी अख्खी भारताची दिशा बदलली. आणि असे नेते असतील तर युवा पिढीला त्यांच्याकडे बघून काहीतरी प्रेरणा घ्यावीशी वाटेल. पण आत्ताच्या घटकेला त्यांना धनंजय मुंडे जे स्वतःच पिस्तुला हातात घेऊन फिरतात, वाल्मिकी कराडसारखी लोक, कैलाश फडसारखी लोक जर नेते व्हायला लागली तर तिथली जनता आणि तिथले युवा पिढी पुढे हे उदाहरण जर येणार असेल तर कुठेतरी आपण देशाला अधोगतीकडे घेऊन चाललोय एवढंच म्हणावं असं वाटतं.